وكم قصمنا من قرية كانت ظالمة وأنشأنا بعدها قوما آخرين فلما أحسوا بأسنا إذا هم منها يركضون لا تركضوا وارجعوا إلى ما أترفتم فيه ومساكنكم لعلكم تسألون قالوا يا ويلنا إنا كنا ظالمين فما زالت تلك دعواهم حتى جعلناهم حصيدا خامدين وما خلقنا السماء والأرض وما بينهما لاعبين لو أردنا أن نتخذ لهوا لاتخذناه من لدنا إن كنا فاعلين بل نقذف بالحق على الباطل فيدمغه فإذا هو زاهق ولكم الويل مما تصفون وله من في السماوات والأرض ومن عنده لا يستكبرون عن عبادته ولا يستحسرون يسبحون الليل والنهار لا يفترون أم اتخذوا آلهة من الأرض هم ينشرون لو كان فيهما آلهة إلا الله لفسدتا فسبحان الله رب العرش عما يصفون لا يسأل عما يفعل وهم يسألون أم اتخذوا من دونه آلهة قل هاتوا برهانكم هذا ذكر من معي وذكر من قبلي بل أكثرهم لا يعلمون الحق فهم معرضون وما أرسلنا من قبلك من رسول إلا نوحي إليه أنه لا إله إلا أنا فاعبدون وقالوا اتخذ الرحمن ولدا سبحانه بل عباد مكرمون لا يسبقونه بالقول وهم بأمره يعملون يعلم ما بين أيديهم وما خلفهم ولا يشفعون إلا لمن ارتضى وهم من خشيته مشفقون ومن يقل منهم إني إله من دونه فذلك نجزيه جهنم كذلك نجزي الظالمين. आणि तुमच्यापैकीही बहुतेक वस्त्यांचे लोक जुलूम अत्याचार करण्यावर अटळ राहिले होते, तर आम्ही त्या सर्वांच्या चिंधड्या उडवून पसरवून दिल्या की सर्वजण मातीत मिळाले. मग त्यांच्यानंतर आम्ही दुसऱ्या जमातींना उभं केलं. मग आमचा अजाब येऊन कोसळण्याची त्यांना जाणीव होताच ते बेभान होऊन आपल्या वस्त्यांना सोडून तेथून पळू लागले. आम्ही फरमावलं की पळता कशाला, जरा आपल्या मौज मजेची सामुग्री आणि घरादारांकडे मागे वळून पाहा तरी. कदाचित तुम्हाला विचारलं जाईल की आपली सर्व संपत्ती आणि सामुग्री सोडून आता का पळून चालला आहात. ते जोरानं ओरडत होते की अरे रे, हाय आमची बदनशिबी की आम्हीच जुलमी होतो. आणि ते असेच ओरडत राहिले इतपावेतो की आम्ही कापणी झालेल्या शेतांप्रमाणे त्यांची जीवन ज्योत विझवून टाकली. आकाश आणि जमीन आणि त्यांच्या दरम्यानच्या चीजवस्तूंना आम्ही काही खेळ तमाशा करता बनवलं नाही. आमचा हा इरादा मुळीच नाही की या सृष्टीला जगाच्या लोकांच्या मनोरंजनासाठी बाकी राखावं. जर असं करणं आम्हाला मंजूर असतं तर आम्ही आपल्या दुसऱ्या एखाद्या योजनेसह हे जग बनवलं असतं. खरं तर या जगाची रचना करण्यात आमचा हा हेतू होता की सत्य आणि असत्याचा इथे मुकाबला व्हावा आणि असत्यावर सत्याद्वारे प्रहार केला जावा, ज्यामुळे असत्याचं डोकं चांगलं ठेचलं जावं. लोक हो, सत्याच्या विरोधात तुम्ही जी काही बकवास करता त्याबद्दल विनाशाशिवाय तुमच्या हाती काहीच येणार नाही. आकाश आणि जमिनीवर जो कोणी आहे आणि त्यांच्या दरम्यान जे काही आहे सर्व त्याचीच एकट्याची मिळकत आहे. आणि त्याच्या दरबारात ज्यांना निकटता प्राप्त आहे ते स्वतःला मोठे समजत नाहीत आणि हा मर्तबा मिळाल्यावर अल्लाहच्या उपासनेत कशाही प्रकारे ते आळस करत नाहीत.
उलट रात्रंदिवस अल्लाहच्या पवित्रतेसह त्याचं गुणगान करण्यात असे मग्न राहतात की उपासना करताना त्यांना कधीही थकवा येत नाही. काय तरीही त्यांना आवश्यकता वाटली की जमिनीतून उपास्य त्यांनी उभी केली, धरतीच्या पोटातून निघणारी ही निर्जीव दैवत यांना जिवंत करू शकतील? अल्लाहशिवाय आकाश आणि जमिनीत कुठेही या उपास्यांचं अस्तित्व असतं तर आपापसात त्यांचा संघर्ष झाला असता. पण अल्लाह या ऐबापासून मुक्त आणि पवित्र आहे की त्याच्यासोबत आणखी एखादा उपास्य असावा. वास्तविक तो एकटाच अर्श म्हणजे ईश सत्ता केंद्राचा स्वामी आहे. अशा गोष्टींपासून तो पवित्र आहे ज्या हे लोक बोलतात. अल्लाह जी काही कारवाई करतो त्याबद्दल कुणीही त्याला जबाब विचारू शकत नाही. परंतु अल्लाहच्या शिवाय जो कोणी आहे त्या सर्वांना अवश्य जबाब द्यावा लागेल. काय तरीही त्यांनी अल्लाहशिवाय दुसऱ्यांना उपास्य बनवून घेतलं? तुम्ही त्यांना सांगा की अशी विचित्र हरकत करण्याबद्दल आपलं एखादं प्रमाण किंवा पुरावा सादर करा. तुम्ही त्यांना हेही सांगा की माझ्याजवळ हा हुकुमनामा आला आहे. यात आणि माझ्यापूर्वी जे बोधपत्र पाठवलं गेलं होतं त्यात कुठेही अल्लाहशिवाय दुसऱ्या कुणाला उपास्य बनवण्याची मुळीच अनुमती नाही. परंतु त्यांच्यापैकी बहुतेक जण असे आहेत जे सत्य जाणत नाहीत आणि सांगितल्यावर दुर्लक्ष करून ते टाळतात. तुमच्यापूर्वी आम्ही जेव्हा एखाद्याला पैगंबर बनवून पाठवलं प्रत्येकाला वह्यद्वारे हा आदेश देत राहिलो की माझ्याशिवाय कोणीही उपास्य होण्याच्या लायकीचा नाही, म्हणून फक्त माझीच उपासना करा. आणि मर्यादा पार झाली जेव्हा त्यांनी ही बकवास केली की अल्लाहच्या ठिकाणी जे प्रतिष्ठित दास बंदे आहेत रेहमानची संतती आहेत. वास्तविक अल्लाह या दोषापासून पवित्र आहे. असे निकटतम आणि प्रतिष्ठित बंदे देखील अल्लाहच्या ठिकाणी पुढे होऊन काही बोलण्याचं साहस करू शकत नाहीत. उलट अल्लाहच्या हुकुमानुसार आचरण करणं हीच त्यांची विशेषता आहे. त्यांच्या पूर्वी आणि नंतर जे काही होत आहे ते केवळ अल्लाहच जाणतो. आणि हे अल्लाहचे निकटचे आणि प्रतिष्ठाप्राप्त दास असले तरी अल्लाहच्या मर्जी विना एखाद्याची शिफारस करण्याचा त्यांना काहीच अधिकार नाही. उलट ते स्वतःही अल्लाहच्या दहशतीमुळे भयभीत होऊन थरथर कापत राहतात. मोठ्यात मोठे बंदे, मग ते कितीही उच्च दर्जाचे असोत आणि कितीही मोठ्या मानाचे असोत, परंतु त्यांच्यापैकी कुणी एकही असं सांगेल की अल्लाहशिवाय मी देखील उपासनीय बनलो आहे, तर अशाला आम्ही जहन्नममध्ये फेकून देऊ आणि जुलमी लोकांकरता आम्ही अशीच सजा तजवीज केली आहे.